नितीन गडकरी यांनी आज औरंगाबादमध्ये सभा घेतली। रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली आणि यावेळी गडकरींनी काँग्रेसने 50 वर्षात जी कामं केली नाहीत ती आमच्या सरकारने 5 वर्षात केली असल्याचा दावा केला आणि यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता टीका केली आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंचा पंतू राहुल गांधी पुन्हा गरिबी हटावतो नारा देऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 6000 रुपये महिन्याप्रमाणे 72,000 रुपये प्रत्येक गरीबाच्या हातात देऊ। दरवेळेला नवीन घोषणा, नवीन नाटक आणि लोकांना भूलतापा देणं हा काँग्रेस पक्षाचा धंदा आहे। जर 47 पासून तर आजपर्यंत 72 वर्षामध्ये ज्यांनी गरिबी हटवली नाही आणि पुन्हा नारा देतात याचा अर्थ तुम्ही यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा। राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। तसा प्रचार म्हणजे ज्या प्रकारे प्रचाराचा फीवर वाढत चाललेला आहे त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकताच इंदापूर तालुक्यात प्रचारासाठी हजेरी लावली। त्यांनी इंदापूर तालुक्यात बारामतीच्या लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावर टीका केली। आपणही जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा अंडी गोळा करत होतो आणि धारा काढत होतो, मग आता तेच सगळं सांगत बसायचं का, असा खोचक सवालही त्यांनी केलाय। खुशाल सांगतात मी चहा विकत होतो, कोण बघायला गेले। आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची। आता ती सांगू मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो, काय करायचं का। आम्ही दारा काढत होतो, मग सांगू मी दारा काढत होतो त्यावेळेस माझी ती गरज होती, मी करत होतो, त्याच्यात लाज काय वाटायची। नोटा बंद केल्या आणि आपल्याला सगळ्यांना 40 दिवस रांगेत उभं केलं। माझी आई 82 वर्षाची, तिला पैसे पाहिजे तर मी माझ्या आईला रांगेत उभं करेल का 82 वर्षाच्या? मी काय म्हणेल, आई चेकवर सही कर, मी तरी जाईल किंवा पीएला पाठवीन आणि पैसे तुझे आणून तुझ्याकडे देईन। ह्या महाराजांनी काय केलं, आपली वयस्कर आई रांगेत उभी केली, पंतप्रधानाची आई रांगेत उभी। अरे काय चालली, काय चेष्टा लावली।